नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत आता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण, पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे सिमिलरिटी आणि सिमिलरिटी मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत। पुढे जाऊयात। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, जर हीच व्हिडिओ तुम्हाला मराठीमधून बघायची असेल, तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर टेन्शन घेऊ नका। हीच व्हिडिओ मराठीमध्ये बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ओके। आणि महत्त्वाची गोष्ट, पहिलं जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यावरच्या म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरच्या सुद्धा सगळ्या प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओ इंग्लिश मधून व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी दिलेले आहेत। तर जाऊयात मित्रांनो पुढे। बघा मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 समजून घेऊयात, परंतु प्रॅक्टिस सेट 1.1 समजून घेण्याच्या अगोदर काही इंपॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे। आपला प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आपण कन्सेप्टच समजून घेत नाही, आपण फॉर्म्युले समजून घेत नाही, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सोडवायला जातो। तर ही मेथड अतिशय चुकीची आहे। तुम्ही जर का कन्सेप्ट नीट समजून घेतल्या, प्रॉपर्टी समजून घेतल्या, थेरम नीट समजून घेतले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॅक्टिस सेट चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकतो किंवा त्या प्रॅक्टिस सेट मधलं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला समजू शकतो लवकर। त्यामुळे हे कन्सेप्ट जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत। त्याच्यामुळे या व्हिडिओचे हे पहिले जे 7-8 मिनिटं आहेत ना ती तुमच्या सगळ्यांसाठी नीट खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे इथं एकदम मन लावून लक्ष द्या। बघा या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आहे, पहिली कन्सेप्ट आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल। पहिली प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे, रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल। बघा 2 ट्रायंगल आहेत माझ्याकडे, एक ट्रायंगल आहे ABC, दुसरा PQR। ओके, दुसरा आहे PQR। या 2 ट्रायंगलचा जर तुम्ही नीट विचार केला तर या ट्रायंगल मध्ये काय बघा, पहिली गोष्ट 2 ट्रायंगलचा बेस आणि हाईट तुम्हाला ओळखता आली पाहिजे। बेस हा जो ABC जो ट्रायंगल आहे त्याचा बेस काय आहे बाबा, BC। हा जो BC आहे तो ABC चा बेस आहे। PQR चा बेस काय आहे, QR। बेस म्हणजे जो खाली असतो, पाया, बेस खाली असतो, दोघांचा बेस। आता ह्या ABC जो ट्रायंगल आहे त्याची हाईट काय, AD 90 डिग्री मध्ये आहे आणि याची हाईट काय, PS ही हाईट आहे। तर बेस आणि हाईट आपल्याला ओळखता आलं पाहिजे। आपली प्रॉपर्टी काय मित्रांनो, बघा आपली प्रॉपर्टी आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल। 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशो, कोणाचा रेशो, एरियांचा रेशो, बरोबर। मग आपण काय करायचं, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल यांचा एरिया काढायचा आणि त्यांचा रेशो काय होतो तो बघायचा। बघा एक लक्षात घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाइट। ओके, ये फॉर्मूला बहुत ही इंपॉर्टंट है। एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाइट। ओके, मग आता या 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढू, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR। या दोघांच्या एरियांचा रेशो, एरिया आहे त्यांचा रेशो, दोघांना डिवाइड करून टाका। आता ABC चा एरिया काय बाबा, 1/2 इंटू बेस इंटू हाइट। मग या ABC चा बेस काय, BC, लिहा बाबा BC, इंटू हाइट काय AD, लिहिली बाबा AD, इंटू हाइट आहे AD, डिवाइडेड बाय आता PQR चा बेस इंटू 1, PQR चा एरिया काय 1/2 इंटू PQR चा बेस आहे QR, हाइट आहे PS, मग इथं लिहा QR इंटू PS। ठीक आहे, आता दोघांमध्ये काय कॉमन दिसते रे तुम्हाला, काय कट होईल, 1/2 कट झाले आणि मग आपल्याकडे काय राहिले, BC इंटू AD अपॉन QR इंटू RS हा रेशो राहिला। एकदम सिंपल विषय। मग काय आला बाबा हा रेशो, BC इंटू AD म्हणजे काय, BC आहे बेस, AD आहे हाइट, म्हणजे वरचा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस इंटू हाइट डिवाइडेड बाय खालच्या ट्रायंगलचा QR बेस आहे आणि RS हाइट आहे। म्हणजे 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय, तो बेस इंटू हाइट अपॉन बेस इंटू हाइट। प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या, नीट डोक्यामध्ये अपने खोपड़ी में इसको है ना एकदम ठीक तरह से फिट कर गेलो, डोक्यात फिट करून टाका की 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाइट अपॉन बेस इंटू हाइट, काय बेस इंटू हाइट अपॉन बेस इंटू हाइट। आता समजा मी हे रफ करतो, चला हे रफ केलं आणि मी इथं 2 ट्रायंगल काढले, 2 ट्रायंगल काढले। एक ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे PQR, बरोबर, आणि त्याची हाईट आहे समजा PA। दुसरा एक ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे X आहे, Y आहे, Z आहे। ओके, इथं दिला 90 डिग्री।
आता यांच्या एरियाचा रेशो आपण कसा लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ठीक आहे, XYZ आहे, सॉरी PQR अपॉन XYZ आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, समजा याच्यात त्यांनी दिलंय QR 10 आहे आणि PA किती 6 आहे, हे दिलंय 4 आहे, हे दिलंय 8 आहे आणि सांगितलं दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढा. आता या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय असतो, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. आत्ताच बघितलं दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो कसा असतो, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. PQRचा बेस काय, QR इंटू हाईट PA, QR इंटू PA डिवायडेड बाय XYZचा बेस काय, YZ इंटू XY लिहिला. आता याच्या व्हॅल्यू टाकू, QR किती 10 इंटू PA किती 6 अपॉन YZ किती 4 इंटू XY किती 8 झालं. 10 6 जा 60 आणि 8 4 जा 32. 60 आणि 32 कितीच्या टेबलमध्ये येतात, सगळ्यांना 4ने जर आपण डिवाइड केलं तर 60ला 4ने डिवाइड केलं की 15, 32ला 4ने डिवाइड केलं की 8. अशा प्रकारे हे आपल्याकडे आन्सर येईल 15/8. म्हणजे अशा प्रकारे येईल, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर प्रॉपर्टी माहिती पाहिजे, दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट, हा आपल्याला समजला. ही एक पहिली कन्सेप्ट आहे. आता आपण पुढची एक कन्सेप्ट या ठिकाणी बघून घेऊयात. आता ही कन्सेप्ट, चला ही कन्सेप्ट आपण बघूयात. ही कन्सेप्ट बघण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला किती ट्रायंगल दिसतात बघा. हा 1 नंबरचा ट्रायंगल, हा 2 नंबरचा ट्रायंगल आणि तिसरा जो आहे तो मोठा ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता समजा आपण ही प्रॉपर्टी सध्या वाचू नका, समजा ही वाचूच नका. आपण आधीच्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने जर गेलो, चला या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, 1 नंबरचा आणि 2 नंबरचा ट्रायंगल. 1 नंबरचा ट्रायंगल काय बाबा, एरिया ऑफ ट्रायंगल ADB डिवायडेड बाय दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC. चला या दोन ट्रायंगलचा जर मी विचार केला, ADB आणि ADC 1 नंबरचा आणि 2 नंबरचा ट्रायंगल. आपण आता जी प्रॉपर्टी जी बघितली, काय बघितली, दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय असतो, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. ठीक आहे, मग आता ADBचा बेस काय बाबा, ADB जो हा 1 नंबरचा जो ट्रायंगल दिसतोय ADB, याचा बेस काय BD आणि हाईट काय AD. मग बेस काय BD इंटू हाईट AD डिवायडेड बाय ADC जो 2 नंबरचा ट्रायंगल आहे त्याचा पण बेस इंटू हाईट, याचा बेस काय CD आणि हाईट काय AD. मग इथं लिहा CD इंटू AD. आता मला सांगा, आपण दोन्ही ट्रायंगलचा जो काही फॉर्म्युला आहे आपला, एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट येतो. पण आता इथं काय कॉमन दिसतं का, इक्वल, AD इक्वल दिसतंय, AD इक्वल दिसतोय. मग AD कट झाला, मग काय आलं बाबा, BD अपॉन CD आला. AD कट झाला, मग तुमचं इज इक्वल टू काय आलं बाबा, समजा BD, चला इथंच लिहू, चला BD अपॉन CD. का आलं, कारण त्याचा AD कट झाला. AD म्हणजे काय, हाईट कट झाली, हाईट म्हणजे हाईट कॉमन आहे म्हणून रेशो काय आला, BD अपॉन CD. BD म्हणजे काय झाला, हा BD म्हणजे एक बेस आहे, एका ट्रायंगलचा बेस आहे आणि खाली CD म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे, बरोबर ना. बेस अपॉन बेस आलं, बरोबर, बेस अपॉन बेस. म्हणजे दोन ट्रायंगलची हाईट जर कॉमन असेल, जगातले कुठलेही दोन ट्रायंगल आहेत त्यांची जर हाईट कॉमन असेल तर रेशो काय असतो एरियांचा, बेस अपॉन बेस. लक्षात घ्या, हाईट कॉमन तर रेशो काय असतो, बेस अपॉन बेस. म्हणजे लक्षात घ्या, दोन प्रॉपर्टी झाली. पहिली प्रॉपर्टी काय, दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बेस जर इक्वल असेल तर, सॉरी, आणि जर हाईट जर इक्वल असेल तर रेशो काय असतो, बेस अपॉन बेस. हाईट इक्वल असेल तर रेशो बेस अपॉन बेस सरळ लिहायचा. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण एक दुसरं एक आपण बघूया. चला मी समजा या ठिकाणी दुसरा एक ट्रायंगल बघूयात आपण. समजा इथं आपल्याकडे जर असे जर दोन ट्रायंगल असेल, L असेल, M असेल, N असेल आणि इथं अशा प्रकारे एक परपेंडिक्युलर त्यांनी टाकला, इथं P आहे, बरोबर. आता एरिया ऑफ ट्रायंगल LPM डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LPN, हे दोन ट्रायंगल यांच्या एरियांचा रेशो. आणि त्यांनी सांगितलं बाबा हा 10 आहे आणि हा 15 आहे, तर यांच्या एरियांचा रेशो काय येणार. पहिली गोष्ट, दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा, 1 नंबरचा ट्रायंगल जो आहे हा आणि हा दुसरा ट्रायंगल, यांच्या एरियांचा रेशो आहे. दोघांमध्ये LP ही हाईट कॉमन आहे. काय कॉमन आहे, LP ही हाईट कॉमन आहे. मग रेशो काय असणार, बेस अपॉन बेस. मग LPMचा बेस काय MP आणि डिवायडेड बाय खाली जो LPNचा बेस काय PN, बरोबर. MP आणि NP लिहिलं तरी चालेल, बेस अपॉन बेस आला. MP किती 10 अपॉन 15
दोघे 5च्या टेबलमध्ये येतात, 5 2 जा 5 3 जा म्हणजे 2/3 वगैरे येईल. तर अशा प्रकारे ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या की दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. हाईट कॉमन तर रेशो काय असतो बेस अपॉन बेस. आता इथं दोन ट्रायंगल माझ्याकडे आहे की या दोन ट्रायंगलमध्ये बघा पुढचा एक रेशो आहे इक्वल बेस असेल. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट. बेस इक्वल असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट लिहायचं सरळ. आता समजा एक एक्झाम्पल बघू. एरिया ऑफ ट्रायंगल इथं बघा LMN डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DMN. ठीक आहे. आता हे दोन ट्रायंगल बघून घ्या. पहिली गोष्ट LMNचा विचार करू आपण. चला बाकी DMN ला बघूच नका. LMN हा जो मोठा ट्रायंगल आहे दिसला, हा मोठा ट्रायंगल जो मी ग्रीन कलर मध्ये घेतो. बरं, आपण जी पहिली जी प्रॉपर्टी आपली वापरली होती ती वापरून बघू. बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. आता जो ग्रीन कलरचा ट्रायंगल आहे त्याचा बेस काय MN आणि हाईट काय बाबा LP. MN इंटू LP काय MN इंटू LP. बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट या ठिकाणी आपण लिहिली. काय लिहिली बाबा MN बेस इंटू LP हाईट. झालं. आता दुसरा जो ट्रायंगल आहे खाली DMN बघा. हा DMN जो ट्रायंगल आहे बघा, DMN हा ट्रायंगल आता ग्रीन कलरचा, याचा बेस काय बाबा तुमचा MN आणि हाईट काय DQ. बेस काय MN आणि हाईट काय DQ. झालं. काय कट होईल या दोघांमध्ये MN कट झाला. MN म्हणजे हा बेस कॉमन होता दोघांमध्ये, तो कट झाला. मग काय राहिलं बाबा आपलं LP अपॉन DQ. ठीक आहे. आता LPचा जर विचार केला LP अपॉन DQ. LP काय मोठ्या ट्रायंगलची हाईट, DQ छोट्या ट्रायंगलची हाईट. म्हणजे दोन ट्रायंगलचा जर बेस कॉमन आला तर रेशो डायरेक्टली हाईट अपॉन हाईट लिहायचं. एवढं लक्षात ठेवायचं. बेस कॉमन तर रेशो हाईट अपॉन हाईट. समजा एखादं एक्झाम्पल आपल्याकडे, समजा इथं आपण असं बघितलं, इथं एक ट्रायंगल आहे PQR आणि इथं S आहे. आता इथं समजा आपल्याला क्वेश्चन विचारला की बाबा तुम्ही हे करा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल SRQ. समजा SRQ. आता इथं जे दोन ट्रायंगल आहे बघा, PQR जो ट्रायंगल आहे त्याचा बेस काय येतो QR येतो आणि हाईट येते PQ. समजा ही 10 दिले तुम्हाला. आणि दुसरा SRQ याचा बेस काय येतो QR येतो आणि हाईट येते SR. समजा ती 15 आहे. आता या दोन्ही ट्रायंगलचा बेस QR काय कॉमन आहे. दोन्ही ट्रायंगलमध्ये QR बेस येतो बघा. PQRचा बेस QR आणि SRQचा बेस पण RQ म्हणजे QR. बेस कॉमन मग रेशो हाईट अपॉन हाईट. मग ह्या PQRचे हाईट काय बाबा PQ आणि पलीकडचा जो दुसरा ट्रायंगल आहे SRQ याची हाईट काय SR. PQ अपॉन SR. PQ दिलंय 10, SR दिलंय 15. 5 2 जा 10, 5 3 जा 15. मी फक्त जस्ट एक्झाम्पल घेतलंय. तर अशा प्रकारे हे तीन प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. तर ह्या तुमच्या लक्षात आल्या असेल. तर मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊयात. पण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय. पण ते समजून घेण्याच्या अगोदर तीन प्रॉपर्टी बघा लक्षात घ्या. पहिली प्रॉपर्टी दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट येतो. दुसरी प्रॉपर्टी हाईट कॉमन असेल तर रेशो बेस अपॉन बेस. तिसरी प्रॉपर्टी बेस कॉमन असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट. आणि चौथी एक प्रॉपर्टी आहे जर दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट दोन्ही कॉमन असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो इक्वल असतो. 1/1 असतो. त्यांचा एरिया इक्वल असतो. चौथी प्रॉपर्टी नीट कान देऊन ऐका. जर दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल असेल, इफ टू ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस अँड हाईट, ओके, बेस आणि हाईट कॉमन असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो 1:1 येतो. म्हणजेच त्यांचा एरिया इक्वल असतो. आता हा फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं दिसतोय काय, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे एक ट्रायंगल आहे तुमच्याकडं, त्या ट्रायंगलचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे बरं का, एका ट्रायंगलची. लक्षात आलं. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसरा पण एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस जो आहे तो 10 आहे आणि त्याची हाईट 6 आहे. म्हणजे दोन ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. बघा आता आपण काय करू, बेस बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल. समजा एरिया ऑफ अ ट्रायंगल इज A1, बेस जो आहे, बेस आहे त्याला आपण B1 म्हणू, बेसला म्हणू B1 अँड हाईट आपण H1 म्हणू बरं का. एक जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एरिया जो आहे तो A1, बेस B1 आणि हाईट H1 म्हटलं बरोबर. आता बघा एरिया ऑफ अनदर ट्रायंगल,
ओके, एरिया ऑफ अनदर ट्रायंगल इज A1 बरोबर. त्याचा बेस जो आहे तो आपण काय करू, B1 घेऊ अँड हाईट याचा एरिया A2 घ्या, बेस B2 घ्या आणि हाईट H2 घ्या. लक्षात आलं, समजलं तुमच्या. नीट काही गोष्टी समजून घ्या. पहिली गोष्ट काय केली, एरिया ऑफ ट्रायंगल, एका ट्रायंगलचा एरिया A1, बेस B1 आणि हाईट H1 घेतली. ओके. दुसरा जो ट्रायंगल आहे त्या दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया A2, बेस B2 आणि हाईट H2 घेतली. आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहा. बघा या ठिकाणी काय, पहिली गोष्ट, पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 आहे. ओके. आणि त्याच्यानंतर B2 H1 हाईट काय त्याची 5 आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 म्हणून B1 9, हाईट 5 आहे म्हणून H1 5. दुसरा जो ट्रायंगल आहे, बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस म्हणजे B2 जो आपल्याला दिलेला आहे 10 आणि हाईट जी आहे दुसऱ्या ट्रायंगलची H2 ती हाईट आपल्याला दिलेली आहे 6. झालं. आता ह्या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आपल्याला विचारलाय. फाइंड द एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढायचा आहे. मग A1 अपॉन A2 एरियांचा रेशो काय असतो, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिलाय, मग त्यांच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट येणार. मग A1चा बेस B1 इंटू हाईट H1 डिवायडेड बाय A2चा बेस B2 इंटू हाईट H2. मग इथं लिहायचं रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, या ठिकाणी इथं लिहिलं. झालं. आता बघा B1 इंटू B1 इंटू H1, B1 किती 9, H1 5, 9 इंटू 5 डिवायडेड बाय B2 इंटू H2, B2 किती 10 इंटू H2 किती 6. बघा या ठिकाणी काय आन्सर येईल, बघा या ठिकाणी बघा इथं आपण कॅल्क्युलेशन करू. A1 अपॉन A2 इज इक्वल टू 9 5 45 डिवायडेड बाय 10 6 60. 45 आणि 60 15च्या टेबलमध्ये येतात. 15 3 45, 15 4 60. आन्सर आलं 3:4. विषय संपला. अशा प्रकारे फर्स्ट नंबरचा हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ओके. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा एकदम इझी आहे. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो एकदम इझी आहे. त्या क्वेश्चनकडे आता आपण बघू. सेकंड नंबरच्या 1 मिनिट फक्त. हां ओके. बघा हां सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इन फिगर. बघा या डायग्राममध्ये जर आपण बघितलं, बघा AD परपेंडिक्युलर AB आणि CB परपेंडिक्युलर AB. चला आहे BC इज इक्वल टू 4 आहे. हा जो BC आहे तुमच्याकडं 4 आहे. त्याच्यानंतर AD इज इक्वल टू 8 आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC म्हणजे बघा ABC म्हणजे वरचा ट्रायंगल 1 नंबरचा आणि दुसरा ADB म्हणजे खालचा 2 नंबरचा ट्रायंगल. यांच्या एरियांचा रेशो. चला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता या दोन ट्रायंगलमध्ये काय कॉमन आहे चेक करा. वरचा जो ट्रायंगल 1 नंबरचा त्याचा बेस चेक करा पाहिजे. पहिला त्याची हाईट चेक करा. याची हाईट काय बाबा BC. वरच्या ट्रायंगलची हाईट BC. एकदम राईट का, बरोबर आहे की नाही. हाईट BC. खालचा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट काय असणार आहे, त्याचं डोकं इथे म्हणजे त्याची हाईट, याची हाईट AD. कारण याला उलटा केलाय म्हणजे याची हाईट असणार आहे AD. खालच्या ट्रायंगलची हाईट AD. मला सांगा या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे का, नाही आहे. कारण वरच्या ट्रायंगलची BC आहे 4 आणि खालच्या ट्रायंगलची AD आहे 8. हाईट कॉमन नाही आहे. बेसचा विचार करू. वरच्या ट्रायंगलचा बेस काय असणार आहे, हा AB जो आहे तो वरच्या ट्रायंगलचा बेस आहे. राईट, वरच्या ट्रायंगलचा बेस आहे AB आणि खालचा जो ट्रायंगल आहे त्याची जर ही हाईट असेल तर याचा बेस काय झाला AB. मग लक्षात घ्या दोन्ही ट्रायंगलचा AB हा बेस इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगलचा काय इक्वल आहे, बेस इक्वल आहे. मग जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बघा. मग आता आपण या ठिकाणी लिहू, जर दोन ट्रायंगलचा काय कॉमन आहे, बेस कॉमन आहे, तर रेशो आला हाईट अपॉन हाईट. मग वरच्या ट्रायंगलचा ABCचा बेस AB आहे तर ABCची हाईट काय झाली बाबा BC डिवायडेड बाय खाली जो ट्रायंगल आहे त्या खालच्या ट्रायंगलची जी हाईट आहे ती आपल्याकडे आलेली आहे AD. ओके. मग इथं लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन
ट्रायंगल हॅविंग कॉमन बेस, इथं तसं लिहायचं, बेस कॉमन तर रेशो आला हाईट अपॉन हाईट. मग BC किती दिले आपल्याला, BC दिले 4 डिवायडेड बाय AD दिले 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8, रेशो आला 1:2. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. ओके, एकदम इझी आहे. यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे त्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. हां बघा, या ठिकाणी पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा, या प्रश्नात जर आपण बघितलं, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय बघा. या ठिकाणी इन ॲडजॉइनिंग फिगर या डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिलंय बघा. पहिली गोष्ट RQ = 6, हे बघा RQ = 6, PS = also 6, त्याच्यानंतर PR बरोबर आपल्याला 12 दिलेला आहे आणि आपल्याला हा जो QT जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, QT आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता या डायग्राम मध्ये जर बघितलं तर या डायग्राम मध्ये एक ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे PQR. बघा, हा एक PQR ट्रायंगल बघा, एक हा जो आपण ग्रीन कलर मध्ये जो PQR ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल. या ट्रायंगलचा जर विचार केला तर या ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण बघा, आपण तसं बघायला गेलं तर हा जो क्वेश्चन आहे 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, एक या ठिकाणी काम करूयात. समजा आपल्याकडे हा जो ट्रायंगल आहे, समजा PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता आपल्याला कुठलाही ट्रायंगल असेल त्याचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय, बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला वापरून आपण हे एक्झाम्पल सोडू. वेगवेगळ्या मेथड्स आहेत हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या, आपण या पद्धतीने सोडू. आता याचा एरिया जर मी PQRचा काढला तर काय, तो बेस इंटू हाईट. आता PQRचा बेस काय पकडू आपण, RQ पकडू. RQ 1/2 इंटू RQ म्हणजेच QR इंटू याची हाईट काय, बेस जर RQ तर हाईट इथं डोक्यापासून मोजणार, मग त्याची हाईट काय झाली PS, हाईट झाली PS. मग आपल्याकडं 1/2 इंटू QR किती 6 आहे आणि PS पण किती 6 आहे. मग इथं लिहा 6 इंटू 6. आता 1/2 इंटू 6, 6 जा 36, 36 ला 2 ने डिवाइड केलं तर किती झालं 18. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 स्क्वेअर युनिट. हा झाला आपल्याला PQRचा एरिया. आता याचा एरिया जसा आपण बेस RQ घेतला त्याचप्रमाणे एखादा म्हणाल सर इथं 90 डिग्रीचा हा जर का परपेंडिक्युलर असेल तर आपण बेस PR घेऊन सुद्धा काढू शकतो बरं का. एखादा म्हणेल की मी बेस PR घेतो, चला बेस जर PR घेतला एखाद्या व्यक्तीने तर हाईट काय होणार तुमची TQ येणार. म्हणजे बेस PR आणि हाईट QT घेऊन सुद्धा याचा एरिया काढू शकतो आपण, बरोबर. मग तसा आपण एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू, आता काय करा, बेस घ्या PR आणि इंटू हाईट काय घ्या QT घ्या. ही हाईट QT घ्या, आपल्याला QT काढायचे. मग आता QT ची व्हॅल्यू मिळेल QT. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR ऑलरेडी 18 आले आहे इथं. मग इथं लिहा 18 इज इक्वल टू 1/2 इंटू PR. PR किती आहे बाबा, आपल्याकडे PR आहे 12 आणि इंटू QT. आता आपल्याला QT ची व्हॅल्यू मिळेल. ओके, आता 2 6 जा 12 म्हणून 18 इज इक्वल टू 2 ने 12 ला डिवाइड केलं तर 2 6 जा 12 म्हणून 6 QT. 6 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 18/6 इज इक्वल टू QT. सो देअरफॉर QT इज इक्वल टू 6 1 जा 6, 6 3 जा 18 म्हणून QT इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपली QT ची व्हॅल्यू आली, QT इज इक्वल टू 3 युनिट. ओके, यानंतर आपण पुढचा एक एक्झाम्पल बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपला पुढचा जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 3 कडे आपण जाऊयात. बघा 3 झाला, आता 4 कडे जाऊयात. बघा या एक्झाम्पल मध्ये आता नीट लक्ष द्या. इथं काय बघा, इथं आपल्याला काय सांगितलं, या दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल BCD ठीक आहे. आता या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, बघा ABC ट्रायंगल कुठला, चला आपण त्याला ग्रीन कलरने दाखवूयात. बघा हा ABC ट्रायंगल दिसला. ओके, हा ग्रीन मधला ट्रायंगल ABC. ओके, ग्रीन जरा जास्त त्याला डार्क करू म्हणजे नीट दिसला. दुसरा जो ट्रायंगल आहे त्याला आपण रेड मध्ये घेऊयात. दुसरा जो ट्रायंगल आहे खाली BCD. ओके, BCD बघा इथं आता रेड मध्ये हा दिसला. ओके, मला जरा जास्त डार्क करू, फुल डार्क करून टाकू, टेन्शन नको. हा रेड मधला. आता हे दोन ट्रायंगल आहेत, रेड आणि एक ग्रीन. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर हे दोन्ही ट्रायंगल या पॅरलल लाईन मध्ये येतात. इथं सांगितलंय AD पॅरलल BC, AD आणि BC पॅरलल. तर एक प्रॉपर्टी आहे, जर दोन ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये येत असतील तर त्यांची हाईट इक्वल असते. म्हणजे या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. हाईट कशी इक्वल आहे.
आता बेसचा विचार करू. ग्रीन कलरच्या ट्रायंगलचा बेस म्हणजे एबीसीचा बेस काय बाबा तुमचा बीसी, राईट. एबीसीचा बेस काय झाला तुमचा बीसी, बरोबर. हा दिसला बीसी, ओके. त्याचप्रमाणे खालचा जो ट्रायंगल आहे डी बी सी त्याचा बेस पण काय झाला बीसी, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस पण इक्वल आहे. मग लक्षात घ्या या दोन ट्रायंगलची हाईट पण इक्वल आहे, बेस पण इक्वल आहे. मग लक्षात घ्यायचं जर दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो 1:1 येतो, 1/1 येतो. हे लक्षात ठेवा. जर दोन ट्रायंगलचा बेस आणि एरिया बेस आणि हाईट दोन्ही सुद्धा इक्वल असेल, दोन्ही कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो 1:1 येतो, ओके. एरिया इक्वल असतो म्हणून आपण लिहूयात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. झालं आपला आन्सर. तर हा क्वेश्चन जर आला तर इतक्या थोडक्यात आपल्याला हे लिहिता येऊ शकतो. लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस अँड हाईट, ओके. आता आपला लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट अँड बेस्ट बट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा लास्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यात आता आपण बघूयात काय काय. इथे बघा, इथे काय विचारलंय, ही जी डायग्राम आहे याच्यावरून आपल्याला हे सगळे रेशो काढायच्यात. पहिला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, पी कुठं इथं, क्यू कुठं इथं, बी कुठं इथं, पी क्यू बी मिळून हा एक ट्रायंगल तयार होतो. मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रायंगलकडे बघाल, कुठलाही ट्रायंगल बघाल त्याच्याकडे बघितल्यानंतर लगेच त्याचा बेस आणि हाईट चेक करायचा. याचा बेस बी क्यू, हाईट पी क्यू, ओके. हा पोपटी कलरचा आपला एक ट्रायंगल, ओके. हे लक्षात आलं, याचा बेस आणि हाईट तुमच्या लक्षात आलं. आता पुढचा जो खाली जो ट्रायंगल आहे तो काय पी बी सी, पी इथं, बी इथं, सी इथं, पी बी सी. हा रेड कलरचा मोठा ट्रायंगल दिसला. आता एक मोठा जो रेड कलरचा तो ट्रायंगल आहे तो, आणि हा पोपटी कलरचा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलमध्ये काय कॉमन आहे तुम्हाला दिसतंय, बेस कॉमन दिसते का हाईट कॉमन दिसते. बघा जो ग्रीन कलरचा जो ट्रायंगल आहे पी बी क्यू, याचा बेस काय बी क्यू आहे, बरोबर. आणि मोठा रेड कलरचा जो ट्रायंगल आहे पी बी सी त्याचा बेस काय बी सी आहे, त्याचा बेस काय बी सी आहे. बेस कॉमन आहे का नाही, दोघांचा बेस कॉमन नाही आहे. आता हाईट चेक करा. हा जो ग्रीन कलरचा जो ट्रायंगल आहे पी बी क्यू याची हाईट काय पी क्यू, बरोबर. त्याचप्रमाणे मोठा जो ट्रायंगल आहे रेड कलरचा पी बी सी त्याची हाईट काय पी क्यू. दोन्ही ट्रायंगलची हाईट पी क्यू कॉमन आहे. जर दोन ट्रायंगलची हाईट कॉमन असेल तर रेशो काय असतो बेस अपॉन बेस, म्हणून यांचा रेशो बेस अपॉन बेस. मग पी क्यू बीचा बेस काय पी क्यू बी, छोट्या ट्रायंगलचा बेस बी क्यू डिवायडेड बाय मोठा जो ट्रायंगल आहे पी बी सी त्याचा बेस काय बी सी. मग इथं लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन साईड, ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट, कॉमन हाईट, कॉमन हाईट. दोन ट्रायंगलची हाईट कॉमन आहे म्हणून रेशो बेस अपॉन बेस आला. एकदम सिंपल विषय. आता हे झालं. आता दुसरे आपण दोन ट्रायंगल बघूयात. बघा दुसरे दोन ट्रायंगल जर बघितलं तर पी बी सी, आता परत पी बी सी ट्रायंगल. अरे बाबा हा रेड कलरचा पी बी सी, चला घ्या बाबा चला. हा आपला रेड कलरचा पी बी सी ट्रायंगल दिसला, ज्याचा बेस आहे बी सी आणि हाईट आहे पी क्यू. चला हा पी बी सी रेड कलरचा ट्रायंगल. मी डबल काय गिरवतोय, व्यवस्थित दिसला पाहिजे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए बी सी, ए बी सी म्हणजे बघा हा मोठा ट्रायंगल दिसला, मोठा ए बी सी ट्रायंगल ग्रीन कलरचा, समजला. आता या दोन ट्रायंगलमध्ये काय कॉमन आहे, दोघांची बेस चेक करा पहिला. बघा पी बी सीचा बेस काय पी बी सी, रेड कलरच्या ट्रायंगलचा बेस काय बी सी, ओके. आणि मोठा जो ए बी सी ट्रायंगल आहे त्यांचा बेस पण बी सी, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस बी सी आहे, बेस कॉमन आहे. आता बेस जर कॉमन असेल तर रेशो काय येतो हाईट अपॉन हाईट येतो. मग पहिली पी बी सीची हाईट, हा जो पी बी सी इथून मोजणार तुम्ही हाईट त्याची झाली पी क्यू, पी बी सी रेड कलरच्या ट्रायंगलची हाईट झाली पी क्यू. आणि खाली जो ट्रायंगल आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए बी सी याची हाईट ए पासून आपण मोजणार ए डी, पी क्यू अपॉन ए डी. मग इथं लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस, ट्रायंगल हॅव्हिंग, सध्या मी कॉमन बेस लिहितो फक्त शॉर्टकटमध्ये, कॉमन बेस. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा, झालं कॉमन बेस. बेस कॉमन आहे, रेशो हाईट अपॉन हाईट. आता इथं ए बी सी अपॉन ए डी सी. चला आता याला सगळ्यांना रब करू. ए बी सी अपॉन ए डी सी. चला ए बी सी म्हणजे तुमचा हा मोठा ट्रायंगल, ओके. परत एकदा आपल्याला हा मोठा ट्रायंगल घ्यायचा आहे, ए बी सी घेतला, ए बी सी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो कुठला ए डी सी. ए डी सी म्हणजे बघा हा ट्रायंगल, हा एवढूसा ट्रायंगल, हा रेड कलरचा ए डी सी. याला आपण पूर्ण कलर मारूया, ठीक आहे. एक मोठा ट्रायंगल आणि हा रेड कलरचा ट्रायंगल, यांच्यात काय कॉमन आहे, यांच्यामध्ये बेस चेक करा. मोठा जो ए बी सी ट्रायंगल आहे त्याचा बेस काय बाबा बी सी, मोठ्या ट्रायंगलचा. आणि जो छोटा जो रेड कलरचा ट्रायंगल आहे त्याचा बेस काय डी सी. दोघांचा बेस कॉमन आहे का नाही आहे, बेस कॉमन नाही आहे.
मग रेशो काय येतो हाईट अपॉन हाईट. मग एबीसीची हाईट काय झाली ए पासून मोजणार. ठीक सॉरी बेस कॉमन नाहीये यांचा बेस कॉमन नाहीये म्हणजे हाईट कॉमन आहे या दोघांची. हाईट चेक करा बघा बेस कॉमन नाहीये. आता हाईट चेक करा. मोठ्या ट्रायंगलची हाईट काय आहे बाबा एडी ए पासून तुम्ही मोजणार. ओके आणि रेड कलरचा जो ट्रायंगल आहे एडीसी त्याची पण हाईट एडी ए पासूनच मोजणार. दोघांची हाईट कॉमन आहे बेस कॉमन नाहीये हाईट कॉमन आहे. ओके तर माझ्याकडून सांगताना थोडंसं चुकलं मगाशी. तर या दोन ट्रायंगलचं काय कॉमन आहे हाईट कॉमन आहे. मग रेशो काय येणार बेस अपॉन बेस. नीट लक्षात घ्या मोठा जो ट्रायंगल ग्रीन कलरचा आहे त्याची हाईट ए पासून मोजणार म्हणजे एडी ही हाईट आहे आणि रेड कलरचा जो ट्रायंगल आहे हा जो रेड कलरचा जो ट्रायंगल दिसतो त्याची हाईट पण एडी आहे. दोन ट्रायंगलची हाईट एडी मग त्यांचा रेशो बेस अपॉन बेस येणार. मग एबीसीचा बेस काय झाला बीसी आणि डिवायडेड बाय एडीसीचा बेस काय झाला डीसी. मग इथं लिहायचं कॉमन हाईट हाईट कॉमन आहे म्हणून रेशो बेस अपॉन बेस आला. आता पुढे लक्षात घ्या पुढचे दोन ट्रायंगल आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहिला ट्रायंगल आहे एडीसी बघा एडीसी हा बघा हा ट्रायंगल व्हाईट कलरचा आता त्याला व्हाईट कलर दिला एडीसी बरोबर. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे आपल्याकडे काय आहे पीक्यूसी म्हणजे हा जो ट्रायंगल आहे पीक्यूसी हा. आता हा ग्रीन आणि व्हाईट कलर मधले जे दोन ट्रायंगल आहेत आता बघा यांचा जर बेस चेक केला एडीसीचा बेस काय डीसी आणि पीक्यूसीचा बेस काय क्यूसी म्हणजे दोघांचा बेस कॉमन नाहीये बरोबर. हाईटचा विचार केला तर याची हाईट आहे एडीसीची आणि पीक्यूसीची हाईट आहे पीक्यू म्हणजे दोघांची हाईट पण कॉमन नाही बेस नाही कॉमन हाईट नाही कॉमन काहीच कॉमन नाही. मग एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. मग वरचा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस काय एडीसीचा बेस काय डीसी इंटू हाईट काय एडी बेस इंटू हाईट अपॉन खालचा जो ट्रायंगल आहे पीक्यूसी त्याचा बेस काय क्यूसी इंटू हाईट काय पीक्यू. ओके मग काय आला फॉर्म्युला बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. येस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 बघितलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 वरती चर्चा करू आणि 1.2 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो आणि जाता जाता आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक आणि महत्त्वाच्या नोट्स तुमच्यासोबत आम्ही शेअर करत असतो. बाय मित्रांनो धन्यवाद.